नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट. राज्यातील महत्त्वाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा दराविषयीची सविस्तर अपडेट आपण बघणार आहोत. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर कांद्याच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. चला तर जाणून घेऊया राज्यातील महत्त्वाच्या बाजार समिती. कोल्हापूरमध्ये आजच्या मितीला 5,200 क्विंटल अवकाले 1,100 रुपये ते 4,500 रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला मिळते. खेड चाकणमध्ये 1,250 क्विंटल अवकाले 1,500 रुपये ते 4,100 रुपयाचा बाजारभाव. खेड चाकण या ठिकाणी सरासरी दर 13 ते 40 रुपयापर्यंत. छत्रपती संभाजीनगरमध्ये 2,394 क्विंटल अवकाले 1,300 रुपये ते 4,000 रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव. सरासरी दर 2,650 रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे. शिरूर कांदा मार्केटमध्ये 2,870 क्विंटल अवकाले 1,500 रुपये ते 4,700 रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव. शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती सरासरी दर 15 ते 47 रुपयापर्यंत बाजारभाव. धुळे मार्केटमध्ये 380 क्विंटल अवकाले 1,500 रुपये ते 5,000 रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरासरी दर 15 ते 50 रुपयापर्यंत बाजार. सांगली मार्केटमध्ये 4,000 क्विंटल अवकाले 1,700 रुपये ते 4,500 रुपयाचा बाजारभाव सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला मिळतो. पिंपळगाव वसवंत 16,000 क्विंटल अवकाले 800 रुपये ते 4,931 रुपयाचा बाजारभाव. पिंपळगाव वसवंतमध्ये सरासरी दर 8 ते 50 रुपये. संगमनेर 3717 क्विंटल अवकाले 500 रुपये ते 4,600 रुपयाचा बाजारभाव. संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5 ते 46 रुपयापर्यंत बाजारभाव. पारनेर 19,000 क्विंटल अवकाले 1,000 ते 5,100 रुपयाचा बाजारभाव. पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला मिळतो. पिंपळगाव वसवंतमध्ये 3,175 क्विंटल अवकाले 1,400 रुपये ते 4,500 रुपयाचा बाजारभाव. पिंपळगाव वसवंत मार्केटमध्ये. त्याचप्रमाणे दिंडोरी वणीमध्ये 3755 क्विंटल अवकाले 3,700 ते 4,450 रुपयापर्यंतचा बाजारभाव. दिंडोरी या ठिकाणचा आजचा बाजाराची अपडेट आहे. तसे राज्यातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट कांदा बाजारभाव. राहुरी मार्केटमध्ये सरासरी दर जर बघितला तर 500 रुपये ते 5,500 रुपये सर्वोत्तम दर. राज्यातील महत्त्वाचे कांदा अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.